नमस्कार सगळ्यांना @प्रणिता दत्तूज ब्लॉग 13 ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे नव्याची पौर्णिमा। तर नव्याची पौर्णिमा असल्यामुळे आम्ही आज नव्याची पौर्णिमा साजरी करणार आहे। तर त्यासाठी काय असतं, जे आपल्या शेतातलं पीक आहे, ज्वारी असेल, जवस, करडा, हरभरा, मक्याचं कणीस, असे 5 किंवा 7 जे पीक आहेत ते गोळा केले जातात। आणि माझ्या पाठीमागं तोरण दिसतंय ना, तर ते तोरण उलनचं तोरण आहे। तर आज तशा पद्धतीचं म्हणजे जे 5 पिकं घेतली जातात, मक्याचं कणीस घेतलं जातं, जवस घेतलं जातं, करडा घेतला जातो, हरभरा घेतला जातो, मक्याचं कणीस, आणि असं मिळून 5 जे पीक आहेत आपले, त्याचं तोरण करून दरवाजाला लावलं जातं। तर मी आज तेच शेतातनं गव्हाची लोंबी पण असते त्याच्यामध्ये, तर ते सगळं आणून गोळा करून मी शेतातनं आणणार आहे आता। तर ते आणून त्याच्यापासनं तोरण करून आज दरवाजाची पूजा केली जाते आणि तोरण दरवाजाला बांधलं जातं। मी आले आहे आता शेतात, आणि शेतात आल्यानंतर मला पहिल्यांदा घ्यायची गव्हाची लोंबी। इथं गव्हाचा मोठा अर्धा एकराचा प्लॉट आहे। तर आपण घेऊया पहिल्यांदा एक गव्हाची लोंबी, 1 किंवा 2 घ्यायची। तर ही घेतलेली आहे गव्हाची लोंबी। आणि आता आपल्याला घ्यायला जायचं आहे जवस। तर मी आलेले आहे जवस घ्यायला, आणि भैयानं आधीच शेतातून हरभरा आणलं होतं, डाळे आणले होते। तर ह्या इथंच मम्मीनं जवस लावलेला आहे, आणि आपल्याला तोरणसाठी जवस पण घ्यायचं आहे। म्हणजे 5 पीक आपल्याला गोळा करायचे। इतर वेळेस आपण उलनचं तोरण लावतो, पण ह्या सणाला आज एक मोठा सणच असतो, नव्याची पौर्णिमा म्हणून। तर ह्या सणाला असे 5 पिकं तोरण करून लावली जातात। आणि आता आपल्याला आणायला जायचं आहे ज्वारीचं कणीस। तर परवा दिवशीच बाबांनी कडबं आणि ज्वारी आणून टाकलेली आहे, आणि त्यातच एखादं असं ज्वारीचं कणीस आहे का बघायचं आहे। सापडतंच, एखादं कुठंतरी असतं, तर ते घेऊन आपल्याला यायचं आहे, म्हणजे 3रं पीक आपल्याला घ्यायचं आहे। तर फायनली मी इथं आलेले आहे, कडबा टाकलेला आहे आणि कडबा लावायचा आहे अजून। तर आपल्याला एखादं असं ज्वारीचं कणीस सापडतंय का बघूया। तर ते बघा, दिसतंय का इथं ज्वारीचं कणीस मला सापडलेलं आहे। तर मी जास्त काय नाही घेणार, एकच घेणार आहे। हां, तर हे ज्वारीचं कणीस मी घेतलेलं आहे। आता आपल्याला आणायला जायचं आहे मक्याचं कणीस। मक्याचं कणीस आणि हरभरा 13 ओले ढाळे। तर मी आत्ता 3 घेतलेले आहेत, म्हणजे जवस घेतलेला आहे, गव्हाची लोंबी घेतलेली आहे, आणि मक्याचं कणीस घेतलेलं आहे। आणि मला आता घ्यायचा आहे हिरवा ढाळा। हिरवा ढाळा पण घ्यायचा आहे। तर मी आता ह्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेले आहे, आणि हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर मला आता ढाळा असा तोडून घ्यायचा आहे तोरणसाठी। तर मी 1-2 फाटे असे घेणार आहे, आणि 5वं आहे ते मक्याचं कणीस आहे। तर मी घेतलेला आहे ढाळा, आणि ढाळा घेतल्यानंतर मला घ्यायचं आहे मक्याचं कणीस। आता मी मक्याच्या प्लॉटमध्ये आले, तर हे आहे मक्याचं कणीस। तर एक आपल्याला घ्यायचं आहे मक्याचं कणीस। तर मी हे घेतलेलं आहे मक्याचं कणीस। तर आपले तोरणासाठी जे लागणार होते 5 पिकं ते घेऊन झालेले आहेत, आणि आपल्याला आता घरी जायचं आहे। घरी गेल्यानंतर दरवाजा पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, आणि हळदी कुंकू लावून पूजा करायची, नंतर तोरण घालायचं। आणि तोरण कसे विणायचं ते पण दाखवते। तर हे आहेत 5 धान्य आपली शिवारातली, मंगळवेढा शिवारात जेवढी जेवढी धान्य पिकवली जातात त्याचं तोरण मस्त बनवलं जातं, आणि ते तोरण दरवाजाला बांधलं जातं। तर ह्याच्यामध्ये आहे गव्हाची लोंबी, करडा आहे, ज्वारीचं कणीस आहे, जवस आहे, आणि हरभरा आहे। तर अशी मिळून 5 पिकं घेतली जातात, आणि ह्याचं मस्त तोरण बनवतात। नव्याच्या पौर्णिमेसाठी मी तोरण करायला घेतलं, आणि तोरण करताना जे पहिलं साहित्य आपल्याला लागणार होतं ते म्हणजे बांधण्यासाठी सुतळी। आणि कालच मी पेंडी बांधून ठेवलेली 5 पिकांची, 5 धान्याची। तर घेतलेलं आहे पहिल्यांदा
ज्वारीचं कणीस घेतल्यानंतर मी त्याला सुतळीने पहिल्यांदा गाठ मारली. फिट्ट गाठ मारली म्हणजे परत सुटू नये, कारण ते आपल्याला दरवाजाला लावायचं असतं. परत घेतलेला आहे ढाळा म्हणजे हरभरा. तर हरभरा पण त्याच पद्धतीने मी व्यवस्थित त्याला गाठ मारली आणि गाठ मारून आपलं दुसरं पीक त्याला जोडून झालेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं आपल्याला हे तोरणच करायचं असतं, 5 पिकांचं तोरण. तिसऱ्यांदा घेतलेलं आहे मी गव्हाच्या लोंब्या 5 घेतलेल्या होत्या आणि त्याही मी व्यवस्थित त्याला गाठ मारून बांधल्या. आणि त्यानंतर एक एक करून मी असे पिकं म्हणजे जे आलेले आहे शेतामध्ये ते बांधत होते. त्याच्यानंतर करडा घेतला. करडा जरा व्यवस्थित बांधावा लागतो, कारण करड्याला असतात काटे, त्यामुळं करडा मी व्यवस्थित बांधत होते. आणि माझं राहिलं होतं जवस बांधायचंही राहिलं होतं. मम्मीकडनं मागून घेतलं जवस आणि मम्मीनं पटकन मला आणून दिलं जवस. तर त्यालाही व्यवस्थित गाठ मारून घेतली आणि मस्त आणि सुंदर असं तोरण तयार करून झालेलं आहे. आता हे दरवाजाला लावायचं. सण उत्सव म्हटलं की घरची साफसफाई तर आपल्याला करावंच लागते. तर मी लवकरच उठून 2 खोल्यांची साफसफाई आधीच केलेली होती, झाडून पुसून घेतलेला होता. आणि नंतर मग आज पौर्णिमा म्हटल्यानंतर दरवाजेही पुसून मेन आपल्याला दरवाजेचीच पूजा करायची आहे. तर त्यासाठी मी दरवाजेही स्वच्छ पुसून घेतलेले होते. आमचा दरवाजा पत्र्याचा असल्यामुळं त्याला कलर वगैरे दिलेला नाही, तरी पण ते मी स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे. आधी एकदा पुसून घेतला होता, नंतर स्वच्छ घासून पुसून घेतला, कारण त्याला गंज चढला होता. त्यामुळे मी व्यवस्थित असा नुसता घासून पुसून घेतलेला आहे. नंतर त्याच्या डाव्या बाजूचा जो दरवाजा आहे तो पण मी घासून पुसून घेतलेला आहे. आणि समोरच रांगोळी काढायची होती. मला सुंदर अशी रांगोळी काढता येते, त्यामुळं मला पहिल्यांदा स्वच्छता अशी करूनच मी रांगोळी वगैरे काढते. तर मी समोरचं घासून पुसून घेतलेलं होतं आणि दोन्ही पण दरवाजे मी साफसफाई केली. आणि दरवाजे साफसफाई केल्यानंतर तिथंच सुंदर अशी रांगोळी काढायला सुरुवात केली. मला दररोजच रांगोळी काढायला आवडते, त्यासाठी मी दरवाजात महालक्ष्मीची 2 पावलं, स्वस्तिक अशी सुंदर अशी रांगोळी काढते. तर आज पण मी स्वस्तिकची रांगोळी घातली, महालक्ष्मीच्या पावलांची रांगोळी घातली. दरवाजाची पूजा झाल्यानंतर साफसफाई झाल्यानंतर मी पडदे लावायचे म्हणून जुने पडदे काढले आणि मीच विणलेला हा पडदा म्हणजे तोरण, ह्याला पडदा नाहीत म्हणत तर तोरण म्हणतात. तर मी असं पिवळं आणि हिरवं 2 कलरचं तोरण लावलेलं आहे. आणि इकडं नुसतं गोंड्याचं तोरण लावलेलं आहे, कारण आज पौर्णिमा असल्यामुळं मला 5 पिकांचंही तोरण लावायचं होतं. त्यामुळं मेन दरवाजाला म्हणजे मेन दरवाजा म्हणण्याऐवजी किचनचा दरवाजा, त्या दरवाजाला असं तोरण लावलं. पातळच जे तोरण होतं ते लावलं आणि त्याच्यावरती गोंड्याचं तोरण लावून 5 पिकांचंही तोरण लावून घेतलं. तर आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळं व्यवस्थित आधी दरवाजा घासून पुसून घेतला. त्यानंतर मी नव्याच्या पौर्णिमेनिमित्त मस्त असं 5 पिकांचं तोरण लावलं आणि त्यासोबतच उलनचं तोरण लावलं. आणि त्याच्यानंतर रांगोळी काढली दारामध्ये, पावलांची रांगोळी काढली. आणि पावलांची रांगोळी काढून झाल्यानंतर तांब्या भरून आणला आणि तांब्या भरून आणल्यानंतर मी स्वच्छ दरवाजा धुवून घेतला. 2 वेळा दरवाजा धुवून घेतला, दरवाजावरती पाणी मारलं आणि त्यानंतर मी व्यवस्थित हळदी कुंकू वाहिलं. 5 पट्टे हळदी कुंकाचे वडले दोन्ही बाजूला आणि दुसऱ्याही दरवाजाला 5 पट्टे वडले. तर त्याच्यानंतर मी व्यवस्थित अशी दरवाजाची पूजा केली. तर आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळं खास करून दरवाजाची पूजा केली जाते, प्रवेशद्वाराची पूजा केली जाते. आणि मम्मी पण घाईत होती, त्यामुळं मम्मीला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळं आम्ही दोघीही खूप घाई गडबडीत होतो. आणि नंतर मी दोन्ही दाराची व्यवस्थित पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर वरही दरवाजाला हळदी कुंकू लावून घेतले. आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित आवरलं, आरती वगैरे केली, दरवाजांना फुलं वाहिली आणि 5 चिखलाचे देव करून मी दरवाजामध्ये ठेवले. आणि धूप अगरबत्ती दरवाजाला ओवाळली
आणि त्यानंतर मी व्यवस्थित सगळं देवपूजा केली आणि दरवाजाची पूजा केली आणि दरवाजाला अगरबत्ती ओवाळल्यानंतर मी आरती अगरबत्ती तिथंच ठेवली आणि अशी केली। तुम्ही बघू शकता की दरवाजामध्ये मी पावलांची रांगोळी घातलेली आहे आणि ते चिखलांच्या ज्या मी देव केलेले आहेत ते खास करून पौर्णिमेला करतात आणि सुंदर असं तोरण मी 5 पिकांचं घातलेलं आहे, उलांचंही तोरण घातलेलं आहे आणि हा बघा पौर्णिमेचा चंद्र कसा आकाशामध्ये डोलत आहे। तर आम्ही पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात आणि लाईट लावून पुरणपोळीचा स्वयंपाक केला। मी आणि माझी मम्मी पुरणपोळी करत होतो। माझी मम्मी पोळी लाटत होती आणि मी भाजत होती आणि टम अशी फुगलेली पुरणपोळी तुम्हाला बघायला मिळेल। पुरणपोळीसोबतच कुरडी, भातोडी, भात आमटी असा नैवेद्य आज पौर्णिमेच्या सणाला असतो। तर आज आम्ही तसाच केला, कारण नव्याच्या पौर्णिमेला सगळं धान्य नवीनच असतं आणि नवीन असल्यामुळे नैवेद्यही नवीन धान्याचा केला जातो आणि नवीन पिकाचीच पूजा म्हणजे तोरण पण नवीन पिकाचंच लावलं जातं। तर ह्या सगळ्या धान्याची पूजा, नवीन धान्याची ज्यावेळेस नवीन धान्य घरी येतं त्यावेळेस त्या धान्याची पूजा केली जाते आणि असा आजचा आमचा स्पेशल मेनू आहे। पुरणपोळी, भजे, पापड, साजूक तूप आणि दूध, भात आणि आमटी। कसा वाटतंय ते नक्की सांगा।